आरोग्य सेवेतील डॉक्टरांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 1 जुलै हा दिन डॉक्टर डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। त्यांनी केलेल्या त्यागाचा कौतुक करण्याचा हा दिवस। या विशेष दिनानिमित्त पत्की हॉस्पिटल कडून डॉक्टर डे च्या मनपूर्वक शुभेच्छा। या निमित्ताने माझा महाराष्ट्राशी बोलताना डॉक्टर श्वेता पत्की म्हणाल्या, नमस्कार, मी डॉक्टर श्वेता पत्की शाहूपुरी येथील पत्की हॉस्पिटल येथे गायनेकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। डॉक्टर्स दिनानिमित्त आपणा सर्वांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। गरोदर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे आपण थोडक्यात बघूया। सर्वप्रथम आहारामध्ये भरपूर पाणी असावं, किमान 3 ते 3.5 लिटर पाणी रोज घ्यायला पाहिजे। ताजी 1-2 फळं आणि एखादी पालेभाजी रोज घ्यावी। घरी बनवलेला ताजा सकस आहार घ्यावा। आहारामध्ये काळ्या मनुका, मेथी, पालक, पोकळा, शेपू अशा पालेभाज्या, खजूर अशा गोष्टी जास्त घ्याव्यात। रोज 20 मिनिट व्यायाम करावा। त्यामध्ये योगासनं, वॉकिंग किंवा तुमचा नेहमीचा कोणताही व्यायाम चालू शकेल। डॉक्टरांनी ज्या दिवशी सोनोग्राफीसाठी बोलवले आहे त्या दिवशी आवर्जून जावे। कोणतीही सोनोग्राफी चुकवू नये। त्याचबरोबर आपल्याला ज्या गोळ्या दिल्या जातात, ज्यामध्ये आयर्न टॅबलेट्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, फोलिक ॲसिड, DHA अशा गोळ्या असतील किंवा हॉर्मोन्सच्या गोळ्या असतील, त्या सर्व गोळ्या न चुकता दिलेल्या डोसमध्ये घ्याव्यात। गरोदरपणात जर आपल्याला इतर त्रास होत असेल, म्हणजे सर्दी, खोकला, ताप, जुलाब किंवा सांधे दुखणं इत्यादी, त्याच्यासाठी घराजवळील फिजिशियन डॉक्टरना दाखवून आपण गोळ्या औषधं घेऊ शकता। गरोदरपणातील जी धोक्याची लक्षणं आहेत, म्हणजे अचानक हातापायावर सूज येणे, डोळ्यासमोर अंधारी निर्माण होणे, पोटात दुखणे, ब्लिडिंग होणे, अशा जर तुम्हाला कोणतेही लक्षण जाणवत असेल किंवा बाळाची हालचाल 8व्या महिन्यानंतर मंदावलेली जाणवत असेल, तर ताबडतोब आपण आपल्या डॉक्टरना भेटू शकता। अशा पद्धतीनं काळजी घेऊन आपण आपले गरोदरपण निरोगीपणे पार पाडू शकता आणि आपल्या बाळाची देखील व्यवस्थित काळजी घेऊ शकता।